तुम्ही सुद्धा एबीसी ट्रेकच्या प्लॅनमध्ये आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं ऍक्च्युअल बजेट सांगणार आहे. तर सर्वात आधी मी सिम कार्ड घेतलं होतं एनसिलचं, जे मला 350 NPR मध्ये पडलं होतं आणि त्याचं नेटवर्क कम्प्लिटली गेलं होतं चॉमरोंग नंतर. त्यानंतर हॉस्टेल ते हरिचौक मी बाईक घेतली होती, ज्याची कॉस्ट 130 NPR आली होती. त्यानंतर मेन पार्ट आहे परमिट. ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन कुठेही काढा, 1000 रुपये NPR तुम्हाला चार्ज लागणार. तर हरिचौक ते गांद्रुक विलेज अशी मी बस घेतली होती, ज्याची कॉस्ट मला 550 नेपाली पडली होती. मी माझा प्रवास गांद्रुक पासून सुरू केलेला. तर गांद्रुक ते एबीसी 4 नाईट आणि एबीसी ते जिनू अशा 2 नाईट, एकूण 6 नाईटचे मी स्पेंड केलेले 13,700 नेपाळी, ज्यामध्ये मला उत्तम राहण्याची, जेवणाची आणि ब्रेकफास्टची सोय होऊन जाते. या पूर्ण प्रवासात मी लंच स्किप करून योगा बार आणि स्नॅक्स वरती भागवलं होतं. परतीच्या प्रवासात जिनू ते पोखरा अशी शेअर्ड जीप घेतली होती, ज्याची कॉस्ट मला 1000 NPR आली होती. तर माझ्या पूर्ण ट्रिपची टोटल कॉस्ट होते ते 16,740 आणि ह्याला इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट केलं तर 10,000च्या वरती पोहोचून जाते. तर हा होता माझ्या एबीसी ट्रेकचा कम्प्लीट बजेट ब्रेकडाऊन. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंटसाठी मला फॉलो करायला विसरू नका बरं.